अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र नागतो ज्ञानराजा तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई वलतिया भावे शरण जाता भेटी वलतिया भावे पडी तसे तोटी जन्म व्याधी न पाहे याती कुलाचा विचार न पाहे याती भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची एका जनार्दनी पाय वंदित न पाये याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती रागवे ख्याती केली रे सागरे तारी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिली निर्जीवा कागदा महाराज हा जन्मला मूर्तिलोकी तुझी उपमा नाटळे लोकी भवसिंधू से बांधिला से तुझे ने अनाथा दिनाकारणे दुर्गयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी हे श्री हरी व्यापकू सर्व जीवा तो हा परब्रह्म ठेवा दया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपाची केली न त्यागे तिये दिव्य लोकांसी नेली
ओम नमो व्याध्या वेद प्रतिपाद्या जय जय विद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशु सकलार्धमते प्रकाश मने निवृत्ती दासु अवधारी तुझी आता विनववाग्विलासिनी जे चातुर्यार्ध कला कामिनी श्री श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार लेमिया मद हृदय सद्गुरु येणे तारिलो हा संसार गुरु मनोरी विशेष अत्यादरू विवेकावरी तैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीचे पाटा पुढे मग वास पाहिजे तेच प्रगटे महानिधी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवतू असे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता लक्ष द्यावो विनविते मराठी मी त्याची माता ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला 61 क्रमांकाचा श्लोक घ्यायचा आहे. म्हणजे अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 61 आणि त्याच्या खालच्या ओव्या ज्या आहेत त्या 315 ते 320 याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपण आता तो श्लोक मी म्हणतो, माझ्या मागे आपण तो म्हणायचा आहे, मोठ्याने म्हणायचा. तानि सर्वाणि संयम्य तानि सर्वाणि संयम्य तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः युक्त आसीत मत्परः युक्त आसीत मत्परः. परत पूर्ण एकदा. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि वशे हि यस्य इन्द्रियाणि वशे हि यस्य इन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. परत एकदा. वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता परत संपूर्ण श्लोक बघा. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि यस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणजे हा जो 61वा जो श्लोक आहे त्यामध्ये भगवंत असं आपल्याला सांगतात की इंद्रिय कसे भरकटतात आणि त्याच्यावर उपाय काय केलं पाहिजे आपण. तर भगवंत असं सांगतात की तानि सर्वाणि संयम्य, म्हणजे सर्व इंद्रियांना विषयापासून रोखण्यासाठी तुमच्याकडे संयम पाहिजे. तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही इंद्रियांना विषयापासून रोखू शकता. आणि जरी म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास पाहिजे. म्हणजे तुम्हाला संयम लगेच येणार नाही.
मग संयम केव्हा येईल तुम्हाला? तर भगवंत त्याच्या उत्तरार्ध उत्तर देतात तुम्हाला. ते काय म्हणतात? युक्त आसीत मत्पराहा. तुम्हाला संयम वाढवायचा असेल तुमच्याकडे तर तुम्ही मला शरण केलं पाहिजे. म्हणजे भगवंताला शरण जाऊन आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे. तो एकमेव उपाय आहे, बाकी दुसरा उपाय नाही. म्हणजे योगाभ्यासात लीन व्हायचं आहे आपल्याला आणि पूर्ण ईश्वरावर श्रद्धा ठेवायची आणि शरण जायचं. बघा, श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा नसेल तुमच्याकडे, भगवंत हा श्रद्धेचा विषय. श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी. आता लोकांनी श्रद्धेलाच अंधश्रद्धेचं स्वरूप दिलं. श्रद्धा असल्याशिवाय, आता हे बघा, हे शेड आहे, या शेडामध्ये खाली आपण बसलो आहे, आपल्याला श्रद्धा आहे हे पडणार नाही आपल्या अंगावर. म्हणून आपण इथं निवांत बसलो आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये श्रद्धा नसेल तर तुम्ही त्या वस्तूचा स्वीकार नाही करणार. तुम्ही हॉटेलमध्ये गेला, तुम्ही जेवायला बसले, आता तुम्हाला श्रद्धा आहे हे चांगलं आहे म्हणून, म्हणजे याने माझी काही प्रकृती बिघडणार नाही, तर तुम्ही जेवणार नाही. त्याच्यात समजा वाईट पदार्थ असतील, काहीतरी मिसळलं असेल, भेसळ असेल, आणि तुम्हाला माहीत झालं तुम्ही जेवणार का? ते नाही जेवणार. म्हणजे श्रद्धा ही महत्त्वाची. आणि संयम, भगवंत म्हणतात तुम्हाला संयम आवश्यक आहे. इंद्रियावरती ताबा मिळवायचा असेल, तुम्हाला इंद्रियांकडून चांगलं काम करून घ्यायचं असेल तर ते तुमच्या ताब्यात पाहिजे. आणि ताब्यात होण्यासाठी तुमच्याकडे संयम पाहिजे. लगेच नाही होणार, तो अभ्यास आहे, हळूहळू होणार ते. आणि समजा याच्यावर उपाय भगवंत सांगतात की तुम्ही भगवंताची, माझी भक्ती केली पाहिजे. भगवंताची जर का आपण भक्ती केली तर आपल्याला काय मिळेल? आपल्याकडे संयम वाढेल आपल्याला. बघा, तुकाराम महाराजांचं उदाहरण जर का आपण डोळ्यापुढे ठेवलं तर त्यांनी किती संयम होता त्यांच्या संयमाला तर पारावार नाही. एवढा संयम आपण करू शकत नाही. त्यांनी ते माइलस्टोन आहेत भक्तीचे. निळोबारायांनी आरतीमध्ये म्हटलं आहे की हरिभक्ताचा मान विशेष वाढविला. स्पेशल भक्ती जर का पाहिजे बघायची असेल तर ती तुकाराम महाराजांनी. म्हणजे भक्तीमुळे तुम्हाला संयम मिळतो. नाही तर आपल्याकडे एक म्हण आहे, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशी. उतावळेपणाचा काही उपयोग नाही. महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, भक्ती सोपी आहे, कोणी करू शकतो. परंतु त्याचबरोबर महाराजांनी असं एका ठिकाणी म्हटलं आहे, भक्ती ती शुळावरची पोळी. शुळावरची पोळी आहे ती. विराळा जो म्हणजे शेवटपर्यंत तडीच जाईल, भगवंताची प्राप्ती होईपर्यंत जो भक्ती करतो तो असा एखादा विराळा सूर आहे. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की वशे ही यस्येंद्रियानी. म्हणजे ज्याची इंद्रिय पूर्ण ताब्यात आहे त्याला तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याची बुद्धी स्थिर असते, त्याला स्थित प्रज्ञा असं म्हणायचं. पण तुम्हीही स्थितप्रज्ञ होऊ शकता. पण याच्यासाठी भगवंत काय म्हणतात की मला तुम्ही शरण गेलं पाहिजे आणि माझी तुम्ही भक्ती केली पाहिजे, असं भगवंताचं अर्जुनाला म्हणणं आहे. आणि भगवंत आपल्याला सांगतात की इंद्रिय मनाला कसं भरकवतं म्हणजे भरकटलं जातं मन. कसं? कारण ते आपले इंद्रिय ताब्यात नाही. ताब्यात नसल्यामुळे सगळी गडबड होऊन जाते. आणि पुढे काय? त्यावर उपाय काय भगवंत म्हणतात? त्यावर उपाय आहे, केवळ इंद्रियांना रोखून चालणार नाही. मन आणि बुद्धीचं
बुद्धीचं ऐक्य करायचं आणि ते भगवंताच्या सेवेत लावायचं. भगवंताची सेवा करणे हा एकमेव उपाय आहे. त्याच्यानंतर तुम्ही सेवा केली भगवंताची की तुमची बुद्धी स्थिर होते. आणि एकदा का बुद्धी स्थिर झाली तर ते परत विषयामध्ये भरकटत नाही. इंद्रिय म्हणजे आपल्याला विषयाची आठवणच राहत नाही. अहो काही मोठे महात्मे आहे ना, त्यांना जेवायचं सुद्धा आठवण करून द्यायला लागायचं की आता जेवायचा वेळ झाला. तुम्हाला माहिती आहे ते चंद्रशेखर महाराज देगलूरकरांनी एक आत्ताच लातूरला मोठा सप्ताह आला, त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलं. बसा साहेब. त्याच्यामध्ये उदाहरण दिलं की त्यांच्या घरी ना 500 तोळ्याची चोरी झाली. किती तोळ्याचे? 5 तोळे नाही, 500 तोळे. हां. आणि ते त्यांचे पुरुष होते, म्हणजे मुख्य कुटुंब प्रमुख. त्यांचं नाव होतं गुंडा महाराज. ते गुंडा महाराजांचा नियम असा होता, ते 21 वेळा सकाळी विष्णू सहस्रनाम म्हणायचे. किती वेळा? 21 वेळा. लक्षात ठेवा. ते जर का आपण म्हटलं तर आपल्याला 20 मिनटं लागतात कमीत कमी एकदा म्हणायला. अर्धा तास लागतो. हां. तर ते किती वेळा म्हणायचे? 21 वेळा म्हणायचे. आणि त्यांचा नित्यनेम असा व्हायचा, सकाळी 4ला सुरू व्हायचा त्यांचा नित्यनेम, तर सकाळी 11ला संपायचं. म्हणजे त्यांची पूजापाठ जी आहे ती सकाळी 4ला सुरू व्हायची आणि दुपारी 11ला संपायचं ते. आणि ते असं घरामध्येच मंदिर होतं. मंदिराच्या समोर ती सगळी माणसं बसले त्यांच्या कुटुंबात. आणि त्यांचा नियम होता, त्यांना सगळ्यांना माहीत होतं की महाराजांना व्यत्यय नाही आणायचा. महाराजांच्या कानावर आपण घालू या गोष्टी, परंतु त्यांची पूजा संपल्यावर चोरी रात्रीच झाली, पण महाराजांना माहिती नाही. मग 11 वाजले. 11 वाजता त्यांचा नियम वगैरे संपला. त्यांनी बघितलं ते 4 झाले. ते म्हणे सगळे माणसं एकत्र कसे काय बसलं आपल्या ते समोर. म्हणजे त्यांनी जाणलं काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी काय केलं, त्या सदस्यांना विचारलं, बा ज्या अर्थी तुम्ही ते सगळे एकत्र बसले त्या ते काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे, तर काय झालं सांगा मला. ते म्हणे अहो म्हणे महाराज असं झालं, 500 तोळे चोरीला गेले. तर ते बोलले, त्याने ऐकलं बघा 500 तोळे चोरीला गेले. त्याने एका सदस्याला बोलवलं, म्हणे इकडे. आणि त्यांचं कसं होतं, ते पूजा झाली की एक पेढा द्यायचे सगळ्यांना. ते म्हणे जा रे 2 किलो पेढे घेऊन ये. मिठाईवाल्याकडून 2 किलो पेढे घेऊन ये. ते बघत राहिले एकमेकाला. चोरी झाली तर यांनी काय केलं पाहिजे म्हणजे पोलीस स्टेशनला जायला पाहिजे ना, किंवा कसं तरी एक्सप्रेशन करायला पाहिजे. त्यांनी ते काहीच नाही केलं. आता त्यांचं कसे मोठ्या माणसांचं प्रत्युत्तर नव्हतं पाहिलं. जो मोठा माणूस बोलेल कुटुंब करतात तसंच वागायचं असतं. त्यांनी लगेच ते पेढे आणले बरं का. त्यांनी तर काहीच म्हटले नाही. आणि त्यांनी प्रत्येकाला 2-2 पेढे दिले. तर ते कुटुंबातले माणसं आणि बाहेरचे पण माणसं होते. ते म्हणे आज 2-2 तुम्ही पेढे देताय म्हणे, दररोज 1-1 देता म्हणे. आज आहे ना, आज चांगली बातमी तुम्ही सांगितली म्हणे. 500 तोळे जे म्हणजे मग हे तुम्ही एक्स्ट्रा कशाला देता म्हणे. कसं आहे माहिती आहे का म्हणे, तो जो चोर आहे ना त्याची मी स्तुती करतो म्हणे. त्याला एकत्र एवढे 500 तोळे एकत्र कसं भेटलं म्हणजे त्याने परत तो येणार नाही. आता सगळे घाण घेऊन गेला म्हणे. बस आता भजनामध्ये व्यत्यय यायचं काम नाही. ते तिजोरीचं काय करा, ते टाळा लावा. आता काही गरज
रास म्हणजे असे महात्म्य होते. म्हणजे पूर्ण भगवंतावर लीन. परंतु नंतर मग असं म्हणतात की ते कसे ते घरानंच लक्ष्मीपुत्र होते. पण पांडुरंगाने काय केलं, म्हणजे असं काही झालं की तो चोर नंतर भेटला. ते परत हां त्यांनी काही कंप्लेंट नाही केली, काय नाही, पण त्यांचा दबदबा होता परमार्थामध्ये. ते सगळं त्यांना भेटलं नंतर. म्हणजे बघा ना, काय ना करता भेटलं. परीक्षाच बघितली देवानी. हां देवानी परीक्षाच बघितली. हां देवाने परीक्षा बघितली. हा काय याचं चित्त कसं आहे. किती हा मन हळहळतो अस्थिर का लगेच जातं. हां त्याची प्रज्ञा कशी अस्थिर होत जाते बघायला. पण ते गुंडा महाराज स्थितप्रज्ञच होते. पुढे बघा आता, म्हणजे भगवंताची भक्ती करणं हे एकमेव साधन आहे. कशाचं? इंद्रियांना लगाम आणण्याचं आणि संयम वाढवण्याचं एकमेव साधन आहे भगवंताची भक्ती करणे. साहेब 61 नंबरचा श्लोक, दुसरा अध्याय 61 नंबर श्लोक. 5 नंबर ठीक आहे. हां 5 नंबर ठीक आहे. भेटलं का? आता आपल्याला काय करायचं आहे साहेब, बालेराव साहेब? आता आपल्याला माऊली काय म्हणते ते बघा. 315 क्रमांकाचा ओवी आहे बघा. मनोनी ऐके पार्था या ते निर्दळी जो सर्वथा सर्व विषया आस्था सांडोनिया. मग तो काय करतो, स्थितप्रज्ञ काय करतो माहिती आहे का? निर्दळन करतो, म्हणजे इंद्रिय ताब्यात ठेवतो आणि आसक्ती जी आहे विषयावरती तो ती सोडून देतो. आसक्ती नसल्यामुळे इंद्रिय तिकडे जातच नाही. म्हणजे विषयाची त्याला आठवणच येत नाही. त्याच्या मनात असं कधी येत नाही की आपण आज जिलेबी खावी किंवा वडापाव खावा वगैरे, असं त्याच्या मनात कधी येत नाही. म्हणजे तो जिभेला एवढा अंकुश असतो त्याचा की जे आपल्याला साधं मिळालं त्या साध्यामध्ये भाजी भाकरीमध्ये तो काय असतो, तृप्त राहतो. तोचे तू जाण योग निष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतकरण झकवेना. बघा ज्ञानोबाला इथे ह्या ओवीद्वारे असं म्हणतात आपल्याला, विषयाचं ध्यान करून तुम्ही देवाची भक्ती करू शकत नाही. देवाची भक्ती तुम्ही विषयाचे ध्यान करून करू शकत नाही. आणि हे विषयाचं आपण चिंतन केल्यानंतर काय होतं, अंतःकरण पूर्ण बिघडतं आपलं. आणि एकदा का अंतःकरण बिघडलं, झकवेना म्हणजे फसल्या जातं. विषयामध्ये अंतःकरण फसल्यामुळे काय होतं, एकाग्रता राहत नाही आणि मग भगवंताच्या चरणी आपण लीन होत नाही, असा त्याचा अर्थ. म्हणून आपण काय केलं पाहिजे, इंद्रिय ताब्यात ठेवली पाहिजे, आहे की नाही. आणि योग निष्ठेसी कारण, तुम्हाला जर का भक्ती करायची असेल तर हेच महत्त्वाचं आहे. इंद्रिय तुम्ही ताब्यात न ठेवली आणि भक्ती करत राहिले, त्याच्यातून तुम्हाला काही भेटणार नाही. बरोबर. पुढची ओळ बघा आता. जो आत्मबोध युक्त होनी असे सततू जो माते हृदयातू विसंबेना. जो निरंतर आत्मज्ञानाने काय असतो, संपन्न झालेला असतो. निरंतर तो आत्मज्ञानामध्ये गुंग असतो भगवंताच्या नामामध्ये.
आणि भगवंताच्या नामामध्ये गुंग असल्यामुळे काय झालं, कसं आहे बघा, होऊनी असे सतत सतत, असं नाही आहे काही तास किंवा काही मिनटं, पूर्ण 24 तास. आणि तो जो माते हृदयातू विसंबेना, तो मला विसरतच नाही. हृदयामध्ये मला स्थान तयार करून देतो आणि मला तो विसरत नाही. म्हणजे भगवंताला तो कधीही विसरत नाही. त्याच्यामुळं काय होतं, विषयाचं त्याला ध्यान येत नाही. पुढे बघा, एरवी बाह्य विषय तरी नाही, एरवी बाह्य विषय तरी नाही, परे मानसी होईल जरी काही, परी मानसी होईल जरी काही, तरी सांध्य तुझी हा पायी संसारू असे. तरी सांध्य तुमची पाहे संसारू असे. बाह्य विषयाचा त्याग केलेला आहे, परंतु मनामध्ये सूक्ष्म वासना आहे. मनामध्ये गेलेलं नाही मनातून तुमचं. आज ते तर कारण आहे संसारामध्ये यायला. ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्हाला जन्म का घ्यावा लागतो? वासना. जन्म घ्यावे लागे, जन्म घेणे लागे वासनाच्या संग. म्हणजे वासनाचं विरुद्ध अर्थ, म्हणजे उलटा शब्द वाचला तर काय होतं बरं? वासना, नासवा. वासनेचा आपण नाश केला तर आपल्याला परत जन्म मिळणार नाही. आणि जन्म नाही मिळलं म्हणजे आपल्याला दुःख होणार नाही, मृत्यू येणार नाही आपला. आपण सुख दुःख का भोगतो? आपण जन्माला आलो म्हणून. जन्म ते मृत्यू हा जो प्रवास आहे, कायम आपल्याला दुःख नाही आहे जीवनामध्ये, किंवा कायम आपल्याला सुखसुद्धा नाही. सुख आणि दुःख हा मिश्रित प्रवास आहे. परंतु तुकोबाला एके ठिकाणी म्हटलंय, सुख पाहता जावा एवढे, दुःखच जास्त आहे. दुःखाची पिटिका संपत नाही आपली. आपल्याला असं वाटतं की बस आता मुलीचं लग्न झालं ना, झालं, संपलं सगळं, आता सगळं व्यवस्थित होईल. पण नंतर परत आणखीन प्रॉब्लेम तयार होतात. तो जावई असा भारी भेटतो का मग असं वाटतं त्याला की यार नसतं मी मुलीचं लग्न केलं तरी चाललं असतं. असे वेगवेगळे प्रॉब्लेम तयार होतात. पुढे बघा आता, बघा काय लिहिलंय, तरी परी मानसी होईल जरी काही. मनात विषयाचा काहीतरी अंश जरी राहिला तरी आपल्याला संसारामध्ये जन्म घ्यावा लागतो, असं ज्ञानोबारायांचं ठाम मत आहे. म्हणून आपण ठराविक वय झाल्यानंतर संपूर्ण वासनेचा आपण नाश करायचा आहे. बघा, आपण जेवढी काळजी घेतो मुलाबाळांची तेवढी घेतलेली आहे. आता परत काळजी घेण्याचं काय कारण आहे का? आपण काळजी भगवंताची घ्यायची. तो माझा आता एकमेव आधार आहे. पण आपण काय करतो, जो माझा आहे त्याला आपण माझा म्हणत नाही, आणि जे आपले नाहीत ना त्यांना आपण आपलं म्हणतो, आहे की नाही? पुढे बघा, जैसा का विषाचा लेशू, जैसा का विषाचा लेशू, घेतलिया होय बहुवसू, घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करे नाशू जीवितीसी, निभ्रांत करी नाशू जीवितासी. म्हणजे काय बघा, ज्ञानोबाला आपल्याला उदाहरण देतात की अन्नामध्ये एकच थेंब विष टाकलं तर ते पूर्ण मारक आहे, तुमचा शरीराचा नाश केल्याशिवाय राहणार. असंच मनात जरी विषयाची वासना ठेवली तरी तुमचा नाश आहे. प्रत्यक्ष विषय उपभोग नंतरच आहे, पण मनात आपण आणलं फक्त अमुक अमुक मला आता करायचं आहे, जायचं आहे गरमागरम वडापाव खायला. खाल्ला नाही आपण
पण अगोदरच आपण मनात आणलं तर ते तुम्ही जाणार, मग तुमचं गेलं, जेव्हा बिघडली तुमची. पुढे बघा आता. म्हणजे ज्ञानोबारायांना काय म्हणायचं इथे, विषयाचा एक थेंब फार होतो, पूर्ण बाटलीची गरज नाही त्या अन्नामध्ये टाकायची, एक थेंब फक्त टाकायचं, एक थेंबाने तुमचा पूर्ण नाश होणार आहे. म्हणून आपल्याला असं, आपण बघा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत या, पण कधी आपलं मन हे होऊन जातं आणि आपणच आपलं हे बघा. मला एखादा तुकोबरायचं एकदम नवल वाटतं, त्याने एका ठिकाणी असं म्हटलंय, माझा मीच झालो शत्रू, कैसा दारा कैसा पुत्रू, अहो जगद्गुरु तुका म्हणे. कोण आपलाच आपण मित्र आहोत आणि आपणच आपलं काय शत्रू. पोट नंतर बिघडतं त्याच्या अगोदर आपली इथून सुरुवात होते. आपल्या जिभेला काय ताबा नसतो आणि त्याच्यामुळे नंतर प्रॉब्लेम तयार होतात. मग आपण अगोदरच ताबा घेतला आपण तर आपल्याला तो प्रश्न उद्भवणार नाही. पुढचा बघा आता, शेवटची ओळ आहे, तैसी विषयाची शंका तैसी विषयाची शंका मनी वसती देखा, मनी वसती देखा, का तू करी अशेखा विवेक जात, विवेक जात. म्हणजे विषयाची शंका जरी आपण मनात उत्पन्न केली तर ती काय करते, विवेक नष्ट करते. मनामध्ये विषयाची शंका जरी उत्पन्न केली आपण तर ती काय करते, विवेक नष्ट करते. आणि एकदा का तुमचा विवेक नष्ट झाला तर मग संपूर्ण तुमचं टाइम टेबल बिघडतं, तुमची मती काय होते, भ्रष्ट होऊन जाते आणि तुम्ही जे काय करता ते सगळं अयोग्य होऊन जातं, उचित होतच नाही. भगवंताने आपल्याला उचित कर्म सांगितलेलं आहे, परंतु त्याच्यासाठी हे सगळं म्हणजे अभ्यासक्रम आपल्याला करावा लागेल, आहे की नाही. मग म्हणून भगवंत काय म्हणतात, जर का तुम्हाला संयम पाहिजे असेल तर तुम्ही मला शरण यायला पाहिजे आणि माझी भक्ती केली पाहिजे. भगवंताची भक्ती जर का आपण शरणयुक्तने केली, आपण काया वाचे मनाने केली तर आपल्याकडे संयम वाढेल, आपण इंद्रिय आपोआप ताब्यात ठेवू आणि मग आपण एकदा ताब्यात आलं, मन जर का एकदा भगवंताच्या चरणापाशी ठेवलं आपण तर ते कुठेही जाणार नाही. मनाचा एक स्वभाव आहे, त्याला लळा लावला ना तर ते मन तिथंच राहतं, ते कुठं जात नाही. पण आपण जिथे लळा लावायला पाहिजे तिथे लळा लावतच नाही मनाचा, मन दुसरीकडे लावतो, तर त्यामुळे सगळा घोटाळा होऊन जातो, आहे की नाही. अशा पद्धतीने हे एवढं विवेचन आहे. फक्त एक चरण मी तुकोबांचे म्हणतो ना, आपण समाप्त करू कार्यक्रम. पहिला आहे बघा, आम्ही पतित म्हणून तुझं आलो शरण. आम्ही पतित आहोत, पतित म्हणजे अधोगतीला आम्ही आता चाललेलो आहोत, तर म्हणून तुला शरण आलो. आणि तू कसा आहे, तू पतित पावन आहे, पतितांना पावन करणारा आहे. करी तो चिंतन रात्रंदिवस. बघा इथे काय शब्द वापरले, रात्रंदिवस डे अँड नाईट, कायम. पुढे बघा महाराज काय म्हणतात, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. प्रत्येक दिवस हा नवीन आहे आणि प्रत्येक जीवन जगताना, दिवस जगताना तुमच्या मनावर काय पाहिजे, अंकुश पाहिजे. तेव्हा तुम्ही इंद्रिय तुमच्या ताब्यात राहणार आणि तेव्हा तुमचा संयम वाढणार, असं या श्लोकाचा मतितार्थ. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री नामदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. अपने अपने माता पिता की
श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना जगदा विनाश सकळ देवादिदेवा वाळवाजी केशव महानंदा महानुभावा शिवा चक्रंदरा विश्वंभरा ध्वजा करुणा सहस्रपदा सहस्रकरा कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन भवतारका दरिद्रशिती वामनमूर्ती श्री अगये सगुणा निर्गुणा जगजिनीचा जगजीवन वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण मुकाला लोटांगणी भाऊ द्यावाजी चरणी हेची करीत से विनवनी वंदनी सोनवा सकळ देवादिदेवा वाळवाजी केशवा महानंदा महानुभवा शिवा सर्वदेवा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ दोषावे पुरुषोनी मद द्यावे पसाय दानहे जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे बडो मैत्रिवा गीता गावो विष्णु धर्म सूर्य पाहो जो जयवांशील तो ते लावो प्राणिदा वर्षद सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत मंडळी भेट तू तला कल्पतरुचे अरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रम जे अलांछन मार्तंड जे तापैन ते सर्वाई सदा सज्जन सुविरे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ते लोकी भजते जो आदिपुरकी अखंडित आणि ग्रंथ विजय विशेष लोकी ये दृष्टादृष्ट विजय व्हावे हे तमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया येणे वरे ज्ञानदेवो सुखिया येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला हरि ओम शांती शांती